विद्यार्थी मित्रांनो, भारतात सर्वात आधी कोण आले होते? पोर्तुगीज, डच, इंग्रज की फ्रेंच? आणि फक्त व्यापार करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी संपूर्ण भारतावर सत्ता कशी मिळवली? या सर्व प्रश्नांची सोपी आणि परीक्षाभिमुख उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, सक्सेस स्टडी हब मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा विषय भारतात युरोपियनचे आगमन शिकणार आहोत. हा विषय एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, एसएससी, यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी या विषयावर थेट प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा विषय नीट समजून घेणे आवश्यक आहे. भारतात युरोपीय का आले? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, युरोपातील व्यापारी भारतात का आले? 15व्या शतकात भारताला सोन्याची चिमणी म्हटले जात असे. भारतात मसाले, रेशीम, सुती कापड, निळी, मौल्यवान दगड आणि इतर अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात तयार होत होत्या. युरोपमध्ये या वस्तूंना प्रचंड मागणी होती. परंतु त्या काळी भारतातून युरोपमध्ये जाणारा व्यापार प्रामुख्याने अरब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होत असे. त्यामुळे युरोपीय व्यापाऱ्यांना वस्तू महाग मिळत होत्या. म्हणून त्यांनी भारतापर्यंत थेट समुद्री मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. या शोधामुळे भारताच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. पोर्तुगालचे आगमन पहा. या समुद्री मार्गाचा शोध सर्वप्रथम पोर्तुगाजांनी लावला. 1498 मध्ये वास्को द गामा हा समुद्र मार्ग भारतात पोहोचला. तो केरळमधील कालिकट या बंदरात आला. ही घटना भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण याच दिवसापासून भारतात युरोपीय शक्तीचे आगमन झाले होते. कालिकटचा स्थानिक राजा सामोरिन यांनी वास्को द गामाचे स्वागत केले आणि व्यापार करण्याची परवानगी पण दिली. त्यानंतर कोण आले पहा. पोर्तुगालनंतर भारतात इतर अनेक युरोपीय राष्ट्रे आली. सर्वप्रथम आले डच, त्यानंतर इंग्रज भारतात आले, यानंतर डेन्मार्कचे व्यापारी आणि शेवटी फ्रेंच भारतात आले. सुरुवातीला सर्वांचा उद्देश एकच होता, व्यापार. परंतु हळूहळू परिस्थिती बदलत गेली. व्यापारातून नफा मिळण्यासाठी त्यांनी किल्ले बांधले, सैन्य तयार केले आणि भारतीय राज्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. यामध्ये इंग्रज सर्वात जास्त शक्तिशाली ठरले. इंग्रजांची सत्ता कशी वाढली पहा. इंग्रजांनी भारतीय राज्यांमधील मतभेदाचा फायदा घेतला. एकक करून अनेक प्रदेशावर त्यांनी नियंत्रण मिळवले. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी व्यापारांचे रूपांतर राज्यभरात केले. याच घटनामुळे पुढे संपूर्ण भारतावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. चला आता झटपट रिव्हिजन करूया. 1498 वास्को द गामा भारतात आले. कालिकट केरळ भारतातील पहिले आगमन. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय पोर्तुगीज. भारतात येण्याचा सुरुवातीचा उद्देश व्यापार. नंतर आले डच, इंग्रज, डेन्मार्कचे व्यापारी आणि फ्रेंच. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतात युरोपियनचे आगमन, त्यामागची कारणे आणि पोर्तुगालच्या आगमनापासून इतर युरोपीय राष्ट्रांच्या प्रवेशापर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेतला आहे. पुढील भागात आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापना, इंग्रजांची भारतातील सत्ता आणि त्यांनी संपूर्ण भारतावर कसे वर्चस्व मिळवले हा अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सक्सेस स्टडी हब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.